15 ऑगस्ट 2024 भारताचा स्वातंत्र्य दिन। मीनाताई ठाकरे प्राथमिक विद्यालय येथे मोठ्या उत्साहात स्वातंत्र्य दिन साजरा करण्यात आला। आपल्या शाळेमध्ये खरंच आपण एक उपक्रमशील शाळा म्हणून आपल्या भागामध्ये प्रसिद्ध आहे। कारण आपल्या शाळेमध्ये फक्त वाचन, लेखन, गणित सोडवणे आणि अक्षर चांगलं काढणे एवढेच उपक्रम नसतात किंवा एवढंच शिक्षण नसतं, तर या सगळ्याच्या पलीकडे जाऊन चौकटीच्या बाहेरचं शिक्षण म्हणजे मुलांच्या कलागुणांना वाव देण्याचा आम्ही नेहमीच प्रयत्न करत असतो। आणि म्हणूनच वर्षभरामध्ये जून पासून शाळा सुरू झाल्यापासून वेगवेगळ्या कलांना, मुलांच्या सुप्त गुणांना वाव मिळावा म्हणून वेगवेगळ्या स्पर्धा आपण शाळेमध्ये घेत असतो। व्यासपीठावरील आदरणीय ज्येष्ठ नागरिक, उपस्थित मान्यवर, पाठीमागे उभारलेले माजी विद्यार्थी, या भागातील नागरिक, बालमित्र, त्याचप्रमाणे बिलदेव एज्युकेशन सोसायटी संचलित मीनाताई ठाकरे विद्यामंदिरचे इथं उपस्थित शिक्षक वर्ग आणि मित्र हो, सर्वप्रथम 77व्या भारतीय स्वातंत्र्याच्या वर्धापन दिनानिमित्त मी सर्वांचं इथं अभिनंदन करतो आहे। सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो आहे। आज 77 वर्ष आपलं स्वातंत्र्य आपण मिळालेलं म्हणतो, पण प्रश्नचिन्ह प्रत्येकाच्या मनामध्ये आहे की खरंच आपण त्या अर्थी स्वतंत्र झालो आहोत का, हा विचार करण्यासारखा गोष्ट आहे। आजचं जागतिक वातावरण जर बघता ते फारसं चांगलं नाही आहे। राजकारणाविषयी बोललं तर बऱ्याचशा चिंता डोक्यामध्ये येत आहेत। तो विषय इथं बोलण्यासारखा नाही, पण कुठेतरी मनामध्ये खतखत अशी सामान्य माणसाची येत असते, म्हणून हा विषय मला काढावासा वाटला। आज या ठिकाणी मी खरंच या शिक्षक वर्गांचं खूप खूप अभिनंदन करतो आहे की त्यांनी या लहान मुलांना या कमी कालावधीमध्ये एवढे एक्सपर्ट करून विविध स्पर्धा घेतल्या आहेत, सांस्कृतिक कार्यक्रम राबवलेले आहेत आणि त्यांच्या माध्यमातून समाजाला एक चांगला संदेश दिलेला आहे। तो पहिला संदेश म्हणजे कुठला? आजकाल संवाद कमी होत निघालेला आहे। आज घराघरातल्या पण आपण बोलू शकत नाही आहे, मोबाईलवरच काम चाललेलं आहे। तर या ठिकाणी पर्यावरणाचा वास होतो आहे, त्याची एक समस्या त्यांनी सांगितलेली आहे। तसंच पूर्वीचे जे स्वातंत्र्यवीर होऊन गेले त्यांना सुद्धा मार्गदर्शन चांगल्या रीतीने केलेलं आहे। तर अशा या सगळ्या बलिदान केलेल्या लोकांचं स्मरण करून त्यांनी आपल्याला दिलेलं आहे। आणि आपलं पण एक काहीतरी काम आहे, ते म्हणजे असं म्हणतात, एक सकारात्मक विचार 99 नकारात्मक विचारांना मारतो, आणि हे सकारात्मक विचार द्यायचं काम हे शाळा करते आहे। त्याबद्दल सर्वांच्या वतीनं पुन्हा एकदा त्यांच्याकडे अभिनंदन करतो। आणि असं म्हणतात कि सपने उन्हीं के पूरे होते हैं जिनके सपने में जान होती है, पंख से कुछ नहीं होता, हौसलों से उड़ान होती है। आणि हा हौसला जो आहे तो हौसला द्यायचं काम जे करत असेल तर ही शाळा करत आहे। आज सरांनी मी 4 दिवसापूर्वी भेटलो होतो, त्यांनी थोडीशी खंत व्यक्त केली की आमची एक संख्या, उपस्थिती पट आमचा कमी होत निघाला आहे। म्हटलं सर तसं काय काळजी करू नका, तुम्ही अशा रीतीने मुलांना घडवा की मुलांच्याकडनं जे संदेश जो बाहेर पडेल तर त्याच्यातनं तुम्हाला ॲडमिशन जे आहे ते न सांगता पालक येऊन तुम्हाला ॲडमिशन घेतील। तर एवढी मोठी तुम्ही भरारी मारा। आणि त्याप्रमाणे आत्ताचं जे आपण काम पाहिलं त्यांचं वक्तृत्व स्पर्धेमध्ये आपण बऱ्याच जणांचा सत्कार केला, त्याचप्रमाणे विविध स्पर्धांमध्ये भाग घेतलेल्या लोकांना, बालमित्रांना आपण बक्षिसं सुद्धा दिली। हे सर्व पाहता येणारं जे युग आहे, आपण जे म्हणतो 100 वर्ष पूर्ण झाल्यानंतर 2047 साली भारत विश्वगुरू होणार आहे। आणि तो जर अशा प्रकारे जर मुलं आपण घडवत घेतलो तर तो दिवस नक्कीच येईल, असे मला खात्री नाही तर आत्मविश्वास आहे। तर या दृष्टिकोनातून मला वाटतं की एक सकारात्मक वातावरण सर्व ठिकाणी निर्माण होणं आवश्यक आहे। आज मुलांनी बऱ्याचशा समस्या वाटल्या, पाणी सगळ्यांनाच हवंय, पण पाणी वाचवा असं कधीच कोणाला वाटत नाही। अन्न आपल्या सगळ्यांनाच पाहिजे आहे, पण शेती करावी असं कोणाला कधी वाटतच नाहीये।
अहो ऑक्सिजन सगळ्यांना पाहिजे आहे, पण झाडं लावा असं कधी वाटतच नाही. अहो सूनबाई सगळ्यांनाच हवी आहे, पण मुलगी व्हावी असं कोणाला वाटतच नाही. ही खरंच एक सामाजिक एक खंत आणि चिंता आहे. तर या ठिकाणी अशा असंख्य प्रश्न जरी असले तरी मनामध्ये एकच इच्छा असावी, आपली नाती ही वाऱ्यासारखी असावी. जरी दिसत नसली तर त्यात मायेची ऊब असावी आणि शब्दातही दिसणार नाही अशी त्यात आपुलकी असावी. आणि कितीही झाले गैरसमज तरी ती शेवटपर्यंत नव्यासारखी टिकावी आणि विश्वासाची साथ सदैव आपल्या नात्यात असावी, नात्यात असावी, नात्यात असावी. मित्र, ज्येष्ठांच्या बालमित्रांच्या बरोबर ज्येष्ठांना पण इथं संदेश देण्याची आवश्यकता आहे. तर ज्येष्ठ मित्र मला माफ करा, तर मी सगळ्यांना सांगत असतो, ज्येष्ठ संघामध्ये सांगत असतो की आपलं एक सामाजिक कर्तव्य, सामाजिक बांधिलकी म्हणून आपण जे आता काय ऐकलेलं आहे ते आपण दुसऱ्यांना सांगणं, संस्कार भारतीय संस्कृतीचे सांगणं हे आपलं पण कर्तव्य आहे. नातवांना तुम्ही सांगा, भारताविषयी अभिमान पाहिजे, आपल्या देशाविषयी अभिमान पाहिजे, हे सांगण्याची वेळ येऊ नये आपल्यावर. आणि असं चाललेलं आहे. तर त्या दृष्टीनं तो जात पात याचा विचार न करता मानवता हीच जात आणि भारत देश हाच आपला धर्म असं करून जर तुम्ही वागला तर जे जागतिक संकट आहे ते आपल्यापर्यंत काही येणार नाही याचा पूर्णपणे विश्वास आहे. ज्येष्ठांसाठी जाता जाता जीवन हे आनंदी व्हावे, क्षणक्षण हे भरभरून जगावे. पैसा अडका याहीपेक्षा फक्त आनंद हेच ध्येय असावे. तो रुसला का, ती फुगली का, तिथल्या तिथे सोडून द्यावे. स्वारीची ती कुबडी पकडून नात्या लात्या उचलून धरावे. दादा सॉरी, ताई सॉरी, स्वारीची ती कुबडी पकडून नात्याला उचलून धरावे. कुणी वागला कसा जरीही, गायकवाड साहेब, कुणी वागला कसाही देवाला न्यायाधीश करावे. विसरून जावे दुःखक्षण आणि जीवन हे आनंदी करावे. जीवन एक उत्सव व्हावे, क्षणक्षण हे भरभरून जगावे, भरभरून जगावे. पुन्हा एकदा मी या आमच्या बालमित्रांना, इथं उपस्थित असणाऱ्या सर्वांना या 15 ऑगस्ट भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो आणि मी माझ्या वाणीला विराम देतो. धन्यवाद. बोला भारत माता की वंदे वंदे. धन्यवाद.